महाराष्ट्रामध्ये 11 ते 15 दरम्यान पाऊस होणार आहे असं जेव्हा अंदाज दिलाय आपण उन्हामध्ये 11 तारखेपासून वातावरण हे पूर्ण चेंज देखील झालंय। महाराष्ट्रामध्ये ज्या कोपऱ्यामध्ये काल वातावरण होतं त्या कोपऱ्यापर्यंत वातावरण आजही पोहोचलंय। पावसाची धार बनायला फक्त गरमीची लेवल कमी पडली आणि ती उद्या 13 ऑगस्ट पासून गरमीच्या लेवलला देखील वाढ व्हायला सुरुवात होते। 13, 14 आणि 15 ह्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल। एमपी बाउंड्रीपर्यंतच आहे किंवा एमपी बाउंड्रीच्या बाहेर येणार नाही या वक्तव्याला पावसानं कालच उत्तर दिले। एमपी बाउंड्री ओलांडून छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यात एवढंच काय मंठ्यासह खालीकडे हिंगोलीपर्यंत त्यांनी मजल मारले। यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी असं करून जवळपास अर्धा विदर्भ, संपूर्ण खानदेश आणि मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर ते जालन्याच्या उत्तरेकडील भागांपर्यंत पावसाने कालच मजल मारली। आज 12 तारखेला वातावरण हे फुल बनलेलं होतं। वातावरणात ह्युमिडिटी लेवल म्हणजे उष्णता नसल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी बनू शकली नाहीये। मात्र 13 ऑगस्टला ती जाडी बनणार आहे आणि येणाऱ्या 14 आणि 15ला निर्णायक दिवस असणार आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेल की 15 तारीख पूर्ण होऊ द्या, 16 तारखेला आपण या गोष्टीवरती बोलूयात। तोपर्यंत एकानेही चिंता करायची नाहीये। वातावरण थोडं फाकलेलं दिसलं किंवा वातावरण जर पाऊस कमी पडत असला पण भावना अशी आहे की पाऊस न पडायला पाहिजे, भावना अशी की पाऊस पडू नये म्हणजे तोडकरला आपण कैचित घेऊ, ही वेळ येणार नाहीये। तुम्हाला मी सरळ सांगितलं की 15 तारखेपर्यंत अनेक शेतकऱ्यांना वेटिंग करावी लागणार आहे, हे अंदाज द्यायच्या अगोदरही सांगितलेले आहे। महाराष्ट्रात कमीत कमी खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात तरी सर्वदूर पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्रातही सर्वदूर होईल, पण काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी चांगला अशीची शक्यता आहे। मी वारंवार हे सांगेल आणि 100% तुमच्या बाजूनेच आहे की पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहे की तुम्हालाही माहिती आहे ज्या तारखेपासून खंड सांगितला जातोय त्याच तारखेपासून वातावरण चेंज झालंय आणि महाराष्ट्रात 22 तारखेपर्यंत पाऊस नाही या वक्तव्याला सुद्धा पाऊसच उत्तर देईल। ॲक्टिव्ह वेदरचे किंवा विंडीचे मॅप दाखवून महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय साध्य करता हे तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे। ज्या शेतकऱ्यांच्या बाजूने आपण काम करतोय ते शेतकऱ्यांना कसं याच्यामध्ये धीर दिला पाहिजे समजत नाहीये, पण ते सुद्धा जाऊ द्या। पाऊस महाराष्ट्रात याच तारखेला सुरू झालेला आहे जे 11 आणि 12च्या दरम्यान तुम्ही पाहिलाय। राहिली फक्त मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्राची गोष्ट। जवळपास उद्या काही भागांना पुन्हा पावसाची ॲक्टिव्हिटी वाढते, पण ती संध्याकाळपर्यंत होईल। त्यामध्ये अकोल्याचा नंबर उद्या नक्की लागेल। बुलढाण्यामध्ये आणि उष्णतेची लेवल जी आज नव्हती आणि काल नव्हती ती आता उद्यापासून वाढेल। उन्हाचा चटका काही भागांमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे कमीत कमी उद्या अकोला, नागपूर, चंद्रपूर ते बुरहानपूर मागे निघालेला पट्टा, बुलढाणा जिल्हा, भोकरदन, जाफराबाद, त्यानंतर जालन्यात बऱ्याच ठिकाणी तर परभणी, नांदेडपर्यंत त्याची मजल चांगली आहे। लातूर जिल्ह्याला मी पहिलेही सांगितले की तुम्हाला 15 तारखेपर्यंत वेटिंग करावं लागणार आहे। 15 तारखेपर्यंत या भागामध्ये अनेक ठिकाणी चांगला देखील पाऊस होणार आहे। फक्त विनंती आहे की खचून जाऊ नका, धीर सोडू नका। आणि मी जवळपास खरं तर हा अंदाज तुम्हाला 15 पर्यंत दिलेला आहे आणि पुढे सुद्धा सांगितले की 22 पर्यंत खंड जे सांगतायत त्या 22 पर्यंत खंड नाहीये। वातावरण हे ढगाळ आणि शितुळ्याचंच राहील। अधूनमधून पाऊस काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त, हे प्रमाण कमीत कमी जे 11ला सुरू झाले ते 12 पर्यंत नाही, सॉरी 15 ते 22 पर्यंत कायम राहणार आहे। त्यामुळे घाबरले जाऊ नका। आणि एक विनंती नक्की करेल, या वातावरणामध्ये उन्हाचे तडाखे नाही आहेत। उन्हाच्या तडाख्यामुळे जे पीक सुकतात ते वातावरणाच्या ढगाळपणामुळे ते अजूनही कमी झालेत। आज उद्या ह्या 2-3 दिवसामध्ये ते पाणी देखील वर्षाव करणार आहे। एवढं सांगेल की काळजी करू नका। उद्या 13 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वातावरण हे असेल। मराठवाड्यात वातावरण थोडं कमी झाल्यासारखं वाटेल, पण स्थानिक लेवलनी इथे उन्हाच्या टेम्परेचरने काही ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्यानंतर वातावरणाची वाढ 11 सारखीच 14 आणि 15 असेल, ती मराठवाड्यात आणि विदर्भात असणार आहे। मराठवाड्याबरोबरच वरचे सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगरकडे देखील, पुण्याकडे देखील रेलचेल आहे। कोल्हापूरमध्ये 16 तारखेला सांगितलेले, 16 तारखेला कोल्हापूरमध्ये वाढ होईल। आपण सगळ्यांच्या कमेंट 15 पूर्ण होऊ द्या आणि 16ला घेण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद। बाकीच्यांना सगळ्यांना अंदाज ऑलरेडी समजून सांगितलेला आहे, काहीही काळजी करू नका। धन्यवाद।